नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी सोमवारी 24 ऑगस्ट शिरढोण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या उपोषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शासनाच्या धोरणांकडे लक्ष वेधलं. नियमित कर्जफेड करूनही प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून सरसकट 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी भूमिका उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या उपोषणास विश्वास बालीघाटे, बाबूराव कोईक, कल्लाप्पा शिवमूर्ती, दत्ता लाळगे पाटील, मोहुद्दीन बांदार, कुमार मानगावे, रणजित पुजारी, शिवानंद कोरबू, इसाक पटेल, अण्णासो पाटील, मनोहर शिरसे, विश्वजित घोरपडे, मनू टाकवडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. सतर्क लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरढोण. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. त्याने नियमित कर्जदार यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान आणि थकीत कर्जदारांना 2 लाखापर्यंतचं अनुदान जाहीर केलेलं आहे. परंतु नियमित कर्जदार जे भरणार आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय रोखण्यासाठी आज आम्ही शिरढोण ग्रामवासीय सर्वजण इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. तर दरवेळेला सोसायट्या काय करतात, मार्च अखेरला रेग्युलर व्हावं म्हणून त्याने शेतकऱ्यांच्याकडं कर्ज भरून घेतात आणि एकदम म्हणजे नगण्य लोक थकीत कर्जदाराच्या यादीत आहेत. बऱ्यापैकी 98% लोक हे नियमित कर्जदार आहेत आणि त्यांना फक्त 50,000 रुपये देणं ही तुटपुंजी मदत असणार आहे. तरी शासनानं याचा विचार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा ह्यासाठी सर्वांना 2 लाखापर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं ही आमची मागणी. 2005 पासून जे आम्हाला शासनानं नुकसान भरपाई म्हणून महापुराचं प्रोत्साहनपर अनुदान देत आहे. खरं म्हणजे 3 वेळा आता हे महापूर आम्हाला मिळालं आहे. परंतु 2005ला काय तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं. नियमित जे नियमित कर्ज भरत आहेत सोसायटीचं, नॅशनल बँकेचं, त्या मनानं जे थकीत आहेत ते थकीत त्यांनाच त्यांचं कर्ज माफी होते. परंतु जे नियमित भरतात त्यांना फक्त 50,000 कुठं 50,000 देतात का 25,000 देतात. अजून मुख्यमंत्री तसं गेल्या वर्षी महापूर आलं आहे, अजून लोकांनी मिळणार. आमची मागणी काय आहे, आमची हेच जे सरसकट आम्ही जे वर्षाला आम्ही सोसायटी फडतो, बँका पडतो, ह्यांनी 2 लाख माफ व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं तर KDC बँक चालणार आहे, नॅशनल बँका चालणार आहेत आणि इथून पुढच्या काळात लोकांचे आपल्या शेतकऱ्यांनी चांगलं ते वळण लागणार आहे आणि व्यवस्थित सोसायटी बँका चांगलं चालणार आहे. नाहीतर असं जर करत राहिलं तर थकीत आम्ही जे भरतोय ते सुद्धा थकीत राहायचे उद्या पाळी आहे आणि सगळं मोडीच निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढं विचार करावं की आता जे प्रोत्साहन 2,000 देणार आहे ते 2 लाख द्यावं एवढीच आमची इच्छा आहे.